नमस्कार, मी स्वप्ना थोरात। आज आपल्या चॅनलवर आपण एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर आत्तापर्यंत अनेक चरित्र लिहिली गेली, पण चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेलं चरित्रखंड हे सर्वात सविस्तर आणि संशोधनावर आधारित मानलं जातं। आजपासून आपण याच खंडांच्या आधारे महामानवाचा जीवनपट ही मालिका सुरू करत आहोत। ही मालिका माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवर खास सबस्क्रायबरसाठी उपलब्ध असेल। आजच्या पहिल्या भागात आपण बाबासाहेबांचे पूर्वज आणि त्यांच्या जन्मापर्यंतची सविस्तर पार्श्वभूमी पाहणार आहोत। चांगदेव खैरमोडे यांनी खंड 1च्या सुरुवातीलाच बाबासाहेबांच्या मुळाचा शोध घेतला आहे। बाबासाहेबांचे घराणे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आमडवे गावचे। खैरमोडे लिहितात की हे गाव डोंगराळ भागात असून तिथे राहणारे सकपाळ घराणे हे अतिशय कष्टाळू आणि बाणीदार होते, पण त्या काळातील सामाजिक परिस्थितीमुळे या कुटुंबाला अनेक मर्यादांचा सामना करावा लागत होता। खैरमोडे यांनी या खंडामध्ये बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव सकपाळ यांच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली आहे। मालोजीराव हे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाले। त्या काळी अस्पृश्य समाजातील तरुणांसाठी लष्करी नोकरी हा सन्मानाने जगण्याचा एकमेव मार्ग होता। मालोजीराव सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन मिळू लागली, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली। मालोजीरावांनी केवळ शस्त्र चालवली नाहीत, तर आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्वही पटवून दिले। मालोजीरावांचे चिरंजीव आणि बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ। खैरमोडे यांच्या नोंदीनुसार रामजी बाबांनी पुण्याच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि ते लष्करी शाळेत शिक्षक झाले। पुढे ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले। रामजी बाबा हे कडक शिस्तीचे आणि कबीर पंथांचे पाईक होते। खैरमोडे लिहितात की रामजी बाबांनी इंग्रजी आणि गणितावर प्रभुत्व मिळवले होते। ते स्वतः उत्तम शिक्षक होते आणि आपल्या मुलांनीही तसेच विद्वान व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती। बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाबाई। खैरमोडे यांनी त्यांच्याबद्दल अत्यंत आदराने लिहिलं आहे। त्या मुरबाडच्या धर्माजी ठाकूर यांच्या कन्या होत्या। रामजी आणि भीमाबाई यांचा संसार लष्करी छावण्यांमध्ये फिरत राहिला। घरात कबीर पंथाचा वारसा असल्यामुळे मांसाहार आणि व्यसनांना पूर्णपणे बंदी होती। रोज रात्री रामजी बाबा मुलांकडून रामायण आणि महाभारतातील गोष्टी आणि कबीराचे दोहे ऐकून घेत असत। याच पवित्र आणि शिस्तप्रिय वातावरणात बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची पहिली जडणघडण झाली। खैरमोडे यांनी या भागात एक अतिशय रंजक प्रसंग दिला आहे। रामजी बाबांच्या एका संन्यासी नातेवाईकाने भाकीत केले होते की त्यांच्या पोटी असा एक पुत्र जन्माला येईल ज्याचे नाव जगभर गाजेल। 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू येथे भीमाचा जन्म झाला। रामजी आणि भीमाबाईचे ते 14वे अपत्य। लहानपणापासूनच भीम अतिशय चपळ आणि हुशार होता। महूच्या लष्करी वातावरणात वाढल्यामुळे त्याला सुरुवातीला जातीभेदाचे इतके चटके बसले नाहीत, जे पुढे साताऱ्यात बसणार होते। मित्रांनो, चांगदेव खैरमोडे यांच्या खंडातील माहितीनुसार आपण पाहिले की बाबासाहेबांच्या रूपाने जो प्रज्ञासूर्य उदयाला येणार होता, त्याचा पाया त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमात आणि वडिलांच्या शिस्तीत दडलेला होता। हा काही मिनिटांचा प्रवास केवळ माहिती नव्हता, तर एक प्रेरणा आहे। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत बाबासाहेबांची बालावस्था, वडिलांच्या निवृत्तीनंतरचे साताऱ्यातील जीवन, तिथल्या शाळेत त्यांना मिळालेली अमानवीय वागणूक, आईचे छत्र हरवल्यानंतरचा संघर्ष आणि त्यानंतर मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमधील विद्यार्थी दशेतील बाबासाहेब। हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही मालिका पाहण्यासाठी आत्ताच स्वप्ना थोरात चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सपोर्टर बना। तर भेटूयात पुढच्या भागात। जय भीम।